अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातल्या बारामती आणि नांदुरा या 2 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं लोकार्पणही पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं। यावेळी बारामती रेल्वे स्थानक इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नाही, तर बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या। सोबतच रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाबाबतही प्रवाशांनी आनंद व्यक्त करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत। मी तर कॉलेजला येते आणि स्टेशनला आल्यावर असं एकदम प्रसन्न वाटतं। म्हणजे आता टॉयलेटची वगैरे सुविधा वगैरे लेडीजला, जेंट्सला एकदम असं भारी वाटतं। स्टेशनला आल्यावर ट्रेन वगैरे एकदम स्वच्छ वगैरे असते। स्टेशनला म्हणजे बाहेर पण एकदम स्वच्छ निसर्ग वगैरे बघून खूप छान वाटते आणि आम्हाला काही अडचण पण वगैरे येत नाही। पोलीस असतात इथे मुलींच्या सिक्युरिटीसाठी वगैरे। इथं बारामती रेल्वे स्टेशन आहे ना, पहिल्यापेक्षा का आता रेल्वे स्टेशन 1 नंबर झालेलं आहे। पहिलं रेल्वे स्टेशन एवढं काय चांगलं नव्हतं, आता इथं 1 नंबर झालेलं आहे रेल्वे स्टेशन। आराम करायला यायला त्याला व्यवस्थित सगळीकडे आणि इमारत पण 1 नंबर झालेली पहिल्यापेक्षा। आता सुविधा आहे, संडास बाथरूमची सुविधा आहे, मस्त झालेली आहे। नाश्ता वगैरे एकदम पद्धतशीर मिळतो तिथं, काय अडचण नाही। पहले का जो रेलवे स्टेशन था वो अच्छा नहीं था, अभी जो रेलवे स्टेशन बनाया है वो एकदम अच्छा बनाया है। बारामती का रेलवे स्टेशन 1 नंबर रेलवे स्टेशन है। इधर पहले प्लेटफॉर्म नहीं था, बैठने के लिए सुविधा नहीं थी, गार्डन नहीं था बाहर, ऐसा गार्डन नहीं था। अभी सब सुविधा हो गया है, गार्डन हो गया है, प्लेटफॉर्म हो गया है और बैठने के लिए कुर्सी है। पहले तो कुछ नहीं था ऐसा, अभी सब सुविधा हो गया है। बुलढाण्यात नांदुरा रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात मंत्री संजय सावकारे आणि आकाश फोंडकर उपस्थित होते। गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वेनं रेल्वे सेवेचं रूप पालटलं आहे, असं सावकारे यांनी यावेळी सांगितलं।